साधारणतः 50% बाळांना मात्र हृदयाच्या आजाराच्या ह्याच्याविषयी ट्रीटमेंट करण्याची गरज पडते. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे ट्रीटमेंट आहेत. एक डिव्हाइस मेथड आहे आणि एक ओपन हार्ट सर्जरी आहे. म्हणजे कट करून सर्जन ती प्रोसिजर करतात. आणि जो डिव्हाइस मेथड आहे, जी मेथड मी फॉलो करतो, म्हणजे आतापर्यंत आम्ही केलेल्या 7,500 बालकांमध्ये त्यातल्या 5,000 बाळांच्या हार्ट ऑपरेशन्स मी डिव्हाइस मेथडनी केले. तर डिव्हाइसमध्ये डिव्हाइस आणि बलून हे 2 त्याचे सब प्रकार येतात. त्याच्यामुळे एखादं होल जर सेंटर ऑफ पार्टमध्ये असेल तर ते आम्ही डिव्हाइसच्या मार्फत एक छत्री टाकून ते बंद करतो. मग त्याच्यामध्ये आम्ही पेशंटला आज ॲडमिट करतो, उद्या ती प्रोसिजर केली जाते आणि परवाच्या दिवशी त्याला डिस्चार्ज दिला जातो. सो विदिन 48 आवर्स पेशंट गोज होम. आणि ती एक खूप छान मेथड आहे. त्याच्यामध्ये तुमच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा टाका किंवा वण राहत नाही. म्हणजे ती पायाच्या फिमोरल व्हेन्समधून आम्ही ती करतो. आणि मी म्हणेल की आजच्या काळानुसार सगळ्यांसाठी ते वरदान आहेच आहे, पण बेसिकली फिमेल पेशंटसाठी तर ते जास्त आहे. कारण त्यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचं मार्किंग येत नाही. कारण ते भविष्यात मे बी ते कॉस्मेटिक रिझनसाठी त्यांच्या उद्या भविष्यामध्ये किंवा त्यांच्या सोशल लाईफमध्ये, त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये तो फार एक मोठा फरक पडतो. त्यामुळे डिव्हाइस मेथडनी आम्ही आत्तापर्यंत 5,000 बाळकांचे हार्ट ऑपरेशन्स केले. टचवूड आवर रिझल्ट्स इज 100%. वी डू नॉट हॅव अ सिंगल मॉर्टेलिटी. म्हणजे हे सांगण्यामागचं रिझन हेच आहे की हृदयाचा आजार झाला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला, ट्रीटमेंट सांगितली म्हणजे हे भगवान माझ्या मुलाचं कसं होणार, आता सगळं काय आता देवाच्या हातात आहे, असं जे काही नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये जे समजलं जातं ते तसं राहिलं नाहीये. आज आपल्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपण आहोत आणि आपल्यामध्ये खूप छान डॉक्टर्स त्याच्यामुळे ट्रेंड आहेत. त्याच्यामुळे खूप छानरित्या आपण ह्या गोष्टी करतो आणि मला आनंदाने आणि अभिमानाने सांगावं वाटतं की आपण खूप छान रिझल्ट ॲज कम्पेअर्ड टू द वेस्टर्न कंट्रीजच्या मानाने पण आपण खूप चांगले रिझल्ट देतो.